श्रीराम. कॅन्सर आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन. अनुक्रमणिका. उद्दिष्ट. आयुर्वेद आणि अन्य वैद्यकशास्त्रे एक विहंगमावलोकन. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आयुष्य. आयुर्वेदाची वैशिष्ट्ये. कॅन्सरची शंका कधी घ्यावी. कॅन्सरसाठी आयुर्वेदाचे उपचार कधी सुरू करावे. कॅन्सर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. कॅन्सर कारणे आणि लक्षणे. कॅन्सर चिकित्सा. सर्वांगीण चिकित्सा. समन्वित उपचार पद्धती. केवळ दुग्धाहार प्रश्नोत्तरांसह. कॅन्सरसाठी आयुर्वेदाची चिकित्सा अवस्थेनुरूप प्रत्यक्षावर आधारित दृष्टिक्षेप. रोगाविषयीची भीती. मानसिक तणाव आणि नैराश्य. सामना मानसिक तणाव आणि नैराश्याशी. कॅन्सरसह जगा. अनुभवाचे बोल. रुग्णानुभव. मृत्यूला सामोरं जाताना. रोग लक्षण एक दृष्टिकोन. प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील रोगांचा प्रतिबंध. आयुर्योग संकल्पना. सामाजिक दृष्टिकोन. सामाजिक गरज. उद्दिष्ट. आज अनेक वैद्यकीय समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. अनेक रोग खूपच गंभीर आहेत. आपण एका विशिष्ट शिक्षण पद्धतीमध्ये आताच्या आधुनिक काळात वाढलेलो असल्यामुळे आमचा रोगांकडे बघण्याचा एक विशेष दृष्टिकोन तयार झालेला आहे. त्यामुळे याच्यापेक्षा काहीतरी वेगळा दृष्टिकोन असू शकतो अशी आपण कल्पनाच करू शकत नाही. आम्हा भारतीयांच्या सुदैवाने ऋषीमुनींनी खूप मूलगामी न बदलणारा अशा प्रकारचा काही दृष्टिकोन आयुर्वेदाच्या रूपाने मांडलेला आहे. दुर्दैवाने आज या दृष्टिकोनाविषयी भारतीयांना देखील काही माहिती नाही. पण पाश्चात्य लोकांविषयी काय बोलावे. मग पाश्चात्य लोकांविषयी काय बोलावे. स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे होऊन गेली तरीही आमची बौद्धिक गुलामगिरी संपलेली नाही. त्यामुळे भारतामध्ये आयुर्वेदात असा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे ह्याकडे कोणाचं लक्षच गेलेलं नाही. हा दृष्टिकोन खूपच मूलगामी आणि न बदलणारा असल्यामुळे तो महत्त्वाचा आहे. मी गेली सुमारे 30 वर्षे आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करतोय. जेव्हा ह्या विदारक सत्याची मला जाणीव झाली तेव्हा मी असं ठरवलं की आयुर्वेदाचा हा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांपुढे मांडला गेला पाहिजे, ज्याचा संपूर्ण समाजालाच खूप फायदा होणार आहे. जागतिक पातळीवरचा विचार लक्षात घेऊन त्यामुळेच मी माझ्या मातृभाषेत मराठीमध्ये न लिहिता प्रथम हे पुस्तक इंग्रजीतून प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच मराठी भाषेतली किंवा अन्य भारतीय भाषेतली भाषांतरं तसेच परदेशीय भाषेतील भाषांतरं व्हावीत असं उद्दिष्ट त्यावेळेला होतंच. यातील मराठी भाषांतराचा टप्पा या निमित्ताने पूर्ण होतो आहे. आयुर्वेदीय दृष्टिकोन काय स्वरूपाचा आहे हे समजून घेण्यापूर्वी आताचा दृष्टिकोन कसा निर्माण झाला आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन त्यापेक्षा कसा वेगळा आहे हे जाणून घेणं इष्ट ठरेल. इतिहासात डोकावून पाहिलं तर सूक्ष्मदर्शक यंत्र मायक्रोस्कोप हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. अनेक सूक्ष्म जंतूंचा शोध मायक्रोस्कोपमुळे लागला. अन्यथा नुसत्या डोळ्याने हे पाहणं शक्य नव्हतं.
त्यानंतर लुई पाश्चरने हे सूक्ष्म जंतू आणि त्याचा कॉलरा सारख्या रोगाशी असणारा हा संबंध स्पष्ट केला. नेहमीप्रमाणेच लोकांनी सुरुवातीला त्याचा उपहास केला. कॉलराचे जंतू भरलेल्या पाण्याचा एक ग्लास त्याने लोकांसमोर ठेवला. हे पाणी प्यायलं असताना कॉलरा होतो असे त्यांनी लोकांना सांगितले. समोरच्या घोळक्यातून एक माणूस पुढे आला आणि म्हटला, हे असं कसं शक्य आहे? मी हे पाणी पितो. आणि लुई पाश्चरच्या समोरच त्याने पाणी प्यायले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला काही कॉलरा झाला नाही. त्यामुळे लुई पाश्चरही सुरुवातीला बुचकळ्यात पडला. पण नंतर त्याला कळलं की त्या माणसाची प्रतिकारक क्षमता खूपच चांगली होती आणि म्हणून सूक्ष्म जंतूंचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. जरी ही गोष्ट खूप पूर्वीपासून माहिती असली तरी सुद्धा प्रतिकारक क्षमतेला आजतागायत महत्त्व दिले गेलेलं नाही. वास्तविक रोग निर्माण व्हायला दोन गोष्टी कारणीभूत होतात. एक, सूक्ष्म जंतूंचा संसर्ग आणि दुसरं ढासळलेली प्रतिकार क्षमता. नंतर अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला आणि त्यामुळे बॅक्टेरियांचा नाश होतो असे लक्षात आले. पेनिसिलिनचा मोठ्या प्रमाणावर वापर दुसऱ्या महायुद्धामध्ये केला गेला. जंतुजन्य विकारांवर त्यात मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त झाले. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून अँटीबायोटिक्सचे युग उदयाला आले. मग कॉलरा, टायफॉइड, टीबी अशा जंतुजन्य रोगांमध्ये आताच्या वैद्यकाला एक मोठे हत्यारच गवसले. या सगळ्याचा परिणाम म्हणून रोगाविषयीचा सर्वांगीण दृष्टिकोन मागे पडला. अँटीबायोटिक्सच्या साह्याने केवळ रोगजंतूंचा नाश करून रोगावर विजय मिळविण्याचं तंत्र उदयाला आलं. सर्व लोकांना असं वाटायला लागलं की संसर्गजन्य रोगांमध्ये किंवा जंतूंनी निर्माण होणाऱ्या रोगांमध्ये आपण निश्चितपणे पूर्ण विजय प्राप्त करू. पण वास्तवात तसं घडणारं नव्हतं. अँटीबायोटिक हे मोठं शस्त्र डॉक्टरांना सापडलं आणि मग त्याचा मनमानी वापर सुरू झाला. लोकांना सुद्धा रोगमुक्ती हा एक मोठा आश्चर्याचा धक्का होता आणि त्यामुळे जरा बरं वाटू लागताच अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स न घेता ते सोडून देणं, अपुऱ्या डोसमध्ये अँटीबायोटिक्स घेणं असे प्रकार सुरू झाले. याचा एकंदर परिणाम असा झाला की रोगजंतूंना अँटीबायोटिक्सचं लसीकरण झालं. आपण जेव्हा लस टोचून घेतो तेव्हा शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होते, कारण आपण कमी शक्तीचे अर्धवट मेलेले जंतू टोचून घेतलेले असतात. त्यांच्या विरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते, जी पुढे सशक्त रोगजंतूचाही मुकाबला करण्यास समर्थ असते. नेमका हाच प्रकार रोगजंतूंच्या बाबतीत अँटीबायोटिक्सने घडवला. त्यामुळे रोगजंतू अँटीबायोटिक्सना दाद न देणारे झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्या या अँटीबायोटिक्सना दाद न देणाऱ्या अशा निर्माण व्हायला लागल्या. साहजिकच पुढच्या अधिक बलवान अँटीबायोटिक्ससाठी शोधाशोध सुरू झाली. अधिक क्षमतेची अँटीबायोटिक्स प्रचारात येत राहिली. टायफॉइडवरचं क्लोरमफेनिकॉल हे एकेकाळी रामबाण असलेलं औषध काही काळातच चारी मुंड्या चित झालं. सिप्रोफ्लॉक्सिन ह्या औषधाने तिची जागा घेतली. पुढे तेही मागे पडले आणि ही प्रक्रिया अद्यापही चालू राहिली. आज आपण युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजे मूत्रामध्ये कुठल्या जंतूंचा संसर्ग आहे, ते कोणत्या अँटीबायोटिक्सना दाद देणारे आहेत किंवा नाहीत असं बघण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल की मूत्रामधील जंतू फारच थोड्या अँटीबायोटिक्सना दाद देऊ शकतात. बहुतेक अँटीबायोटिक्सना दाद न देणारे असे झाले आहेत. काही काळातच कुठल्याच अँटीबायोटिक्सना दाद न देणारे रोगजंतू निर्माण होतील आणि आधुनिक वैद्यकाचे उपचार पूर्णपणे थांबतील. त्यातून काही मार्ग निघणार नाही आणि मग पुन्हा जंतुजन्य रोग मारक ठरू लागतील. परंतु एवढं सगळं होऊनही प्रतिकारक क्षमता वाढवणं किंवा व्यक्तिगत पातळीवर सर्वांगीण विचार करणं ह्या मूलभूत दृष्टिकोनाकडे वळण्याची गरज आजही
आताच्या वैद्यकाला वाटत नाही. फक्त हृदयरोगासारख्या रोगांमध्ये लोक काही अर्थाने याचा विचार करू लागले आहेत. योगाच्या माध्यमातून या रोगाच्या प्रतिबंधासाठी काही उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. आधुनिक यंत्रांच्या सुविधांची उपलब्धता, त्यात लागत गेलेले विविध शोध यांनी या दृष्टिकोनाला आणखी बळकटी दिली. एक्सरेचा शोध लागला आणि हाडांमधील फ्रॅक्चर्स सहजतेने दिसू लागले. पुढे जाऊन सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन असे अनेक तपासण्याचे पैलू वापरात आले. आधुनिक पदार्थ विज्ञानाची ही मोठी देणगी ठरली. खूप सूक्ष्म भावांपर्यंत ह्या तपासण्यांच्या मार्फत पोचता येऊ लागले. मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री इत्यादी विविध नवीन शास्त्रे उदयाला आली. सर्व रोगांचा या पार्श्वभूमीवर नव्याने विचार सुरू झाला. विशेष करून कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकृत पेशी आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेली गाठ अशा गोष्टी या तपासणी करून लक्षात आल्या. या विकृत पेशी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशा जातात आणि तिथेही रोग कसा निर्माण करतात याचे ज्ञान झाले. त्यामुळे कॅन्सरकडे बघण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन तयार झाला. इकडे दुसऱ्या बाजूला भूल देण्याच्या पद्धतीमध्ये खूपच सुधारणा होत गेल्या. आता रुग्णाला कितीही तास काहीही संवेदनांची जाणीव न होता बेशुद्ध करता यायला लागले. त्याचा एकंदर परिणाम म्हणून अत्यंत मोठ्या क्लिष्ट अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया शक्य होऊ लागल्या. एकदा का आम्ही सर्वांगीण दृष्टिकोनापासून दूर गेलो की अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया हेच या रोगावरचं औषध आहे, अशा प्रकारची भावना बळावत गेली. अनेक वेळेला आधुनिक वैद्यकात रोगाचे कारण कळतच नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्याला ते इडिओपॅथिक असं म्हणतात. शास्त्रज्ञांनी आपलं लक्ष लाक्षणिक चिकित्सेवर केंद्रित केलं. ॲस्पिरिन सारखी वेदनाशामक औषधे जेव्हा रसायनशास्त्रातून प्राप्त झाली तेव्हा त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर लाक्षणिक चिकित्सेसाठी होऊ लागला. रोगाची मूळ कारणं काय आहेत आणि ती दूर कशी करायची याविषयी काहीच ज्ञान नसल्याने केवळ लाक्षणिक चिकित्सेवर रुग्णाला बरं झाल्याची संवेदना देणे असा प्रकार सुरू झाला. रुग्णही नुसतं डोकं दुखणं थांबलं, ताप उतरला म्हणजे आपण बरे झालो, त्याच्यासाठी त्याची कारणं पण शोधण्याची गरज नाही असं समजू लागले. याचा एकंदर परिणाम हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे असा गैरसमज निर्माण झाला. वास्तविक कोणत्याही शास्त्रासाठी कार्यकारण भाव खूप महत्त्वाचा असतो. त्याशिवाय त्याला शास्त्रच म्हणता येत नाही. येथे कार्यकारण भाव लक्षात घेता येत नाही आणि म्हणून तो पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आला. केवळ लाक्षणिक चिकित्सेवर आधुनिक वैद्यक संपूर्ण जगावर राज्य करू लागले. हीच परिस्थिती अजूनही चालू आहे. यातच पुढे आणखी भर पडली ती स्टेरॉइड या औषध समूहाची. दमा, संधिवात, सोरायसिस आणि SLE सारखे ऑटो इम्युन डिसीजेस यामध्ये स्टेरॉइड सारख्या औषधांनी जादू केली. लोकांना तात्काळ इतकं चांगलं बरं वाटू लागलं की इतक्या वर्षांमध्ये ही औषधं कशी उदयाला आली नाहीत आणि आपल्याला ती कशी कळली नाहीत अशी एक भ्रामक संकल्पना लोकांमध्ये रूढ झाली. रोगांकडे बघण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन पूर्णपणे ह्यामध्ये हरवलेला होता. जीवनशैली कशी आहे, खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, मानस हेतू कोणकोणत्या प्रकारचे आहेत, या सर्व गोष्टी बाजूला पडल्या आणि केवळ लाक्षणिक चिकित्सा यालाच प्राधान्य प्राप्त झाले. इंट्रोजेनिक डिसीजेस, चुकीच्या वैद्यकीय धोरणामुळे निर्माण झालेले आजार, अँटीबायोटिक्स, वेदनाशामक औषध, स्टेरॉइड्स यांचे विविध प्रकारचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले. एक थिअरी अशी पण आहे की लसीकरणामुळे ज्या काही अँटीबॉडीज शरीरामध्ये निर्माण होतात त्यांना जर पुढे रोगाचा मुकाबला करण्याचं काम मिळालंच नाही तर त्या शरीराच्या पेशींविरुद्धच लढा करायला लागतात आणि त्यामुळे ऑटो इम्युन डिसीजेस हे रोग उदयाला आले. या सर्वांनाच इएट्रोजेनिक डिसीजेस किंवा इएट्रोजेनिक रोग अशी संज्ञा आहे. या रोगांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये यांच्याविषयी आरडाओरडा सुरू झाला. लोकांनी परंपरागत वैद्यकांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रगत देशांमध्ये जवळजवळ 60% पर्यंत लोक पारंपरिक वैद्यकाकडे वळले. जागतिक आरोग्य संघटनेला याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन CAM अशी शाखा सुरू केली. अर्थात यामध्ये चीनने आघाडी घेतली, कारण चीनने आपले वैद्यक संपूर्ण जगभरामध्ये पसरविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले व ते आजही चालू आहेत. दुर्दैवाने आयुर्वेदाचा भारतातच अजून प्रसार झालेला नाही, त्यामुळे जागतिक पातळीवरती प्रसाराला खूप मर्यादा आहेत. तरीही आयुर्वेद पर्यायी वैद्यक म्हणून भारतात तसेच विदेशात उदयाला येत आहे. वास्तविक आघाडीचे वैद्यक आणि पर्यायी वैद्यक हे दोन्ही शब्द परस्परावलंबी आणि फसविणारे आहेत. आम्हाला लहानपणापासून एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची सवय लागलेली असल्यामुळे आधुनिक वैद्यक हे आम्हाला वैद्यक वाटते, किंबहुना मुख्य वैद्यक वाटते. त्याच्या तुलनेने आयुर्वेद हे पर्यायी वैद्यक होऊन बसतं. वास्तविक आयुर्वेद हा किमान 5000 वर्षांपूर्वींचा आहे. इतकी वर्षे तो टिकून आहे, यातच त्याचं मोठेपण सामावलेलं आहे. सर्वच भारतीय शास्त्र पिढ्यानपिढ्या आमच्या विस्मरणातच गेलेली असल्यामुळे आज जेव्हा आम्ही नव्याने आयुर्वेदाकडे पाहू लागतो, तेव्हा पहिला मुद्दा येतो तो आयुर्वेदाच्या शास्त्रीयत्वाचा. याचं कारण असं की शास्त्रीयत्वाच्या काही संकल्पना आमच्या अंतःकरणात ठामपणे रुजलेल्या आहेत आणि त्या पलीकडे जाऊन शास्त्रीयत्वाचा काही विचार करण्याची आता आमची क्षमताच नाही. वास्तविक शास्त्रीयत्वाचा विचार करायलाच हवा असेल तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आधुनिक वैद्यकाच्या शास्त्रीयत्वाविषयी विचार करणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आताची परिस्थिती उद्भवलेली आहे. हा दृष्टिकोन सोडला गेला आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन अंगीकारला गेला तरच आपल्याला आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर पडता येईल. आधुनिक वैद्यकाच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाचा विचार करणं हा मुद्दाच गैरलागू आहे. फार तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आधुनिक वैद्यकाचा विचार किती तोकडा आहे हे जगापुढे येण्याची आवश्यकता आहे. याचा एकंदर परिणाम म्हणून आधुनिक वैद्यकातील शस्त्रकर्माच्या शाखेने पुढाकार घेतला आणि जे जे अवयव निकामी होतील ते बदलण्याचा सपाटा लावला. किडनी, हृदयाच्या झडपा, बोन मॅरो इत्यादी त्याची उत्तम उदाहरणे आहेत. मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक स्फुटक वाचण्यात आलं. आता दुखणारे सांधेही बदलून मिळण्याची सोय अशा स्वरूपाचा एक लेख त्यात छापला गेला. त्यात आधुनिक शस्त्रकर्माची भलावण केली होती. अर्थात शस्त्रकर्माच्या दृष्टीने ही नक्कीच प्रगती आहे, यात काही वाद नाही. परंतु औषधांच्या स्तरावर हे मोठे अपयश आहे. ही गोष्ट या ठिकाणी ध्यानातच घेतली जात नाही. संधिवात का होतो, कसा वाढत जातो आणि ते दुरुस्त करायचं असेल तर कोणती कारणं टाळायला हवीत, काय स्वरूपाचे उपचार करायला हवेत, याचे ज्ञान नसल्यामुळे संधिवात इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण समाजात वाढत गेला आहे. वास्तविक आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वातदोष हे त्याचे प्रधान कारण आहे. तो वृक्ष आणि शीत गुणधर्मांचा असल्यामुळे तेल लावणं आणि शेकणं हे त्याच्यावरचे शास्त्रीय उपचार आहेत. आधुनिक वैद्यकाने निर्माण झालेल्या दृष्टिकोनातून आम्हाला हा दृष्टिकोन अशास्त्रीय वाटायला लागतो. शस्त्रकर्माने सांधे बदलून टाकणे ह्याला आम्ही शास्त्रीय म्हणू लागतो. हा केवढा दैव दुर्विलास आहे. जेवढ्या लवकर आम्ही आधुनिक वैद्यकाच्या विचारातून बाहेर पडू तेवढ्या लवकर आम्हाला खरा मार्ग दिसू लागेल. पण ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. जे संस्कार आपल्या मनावर, अंतःकरणावर दीर्घकाळापासून झालेले आहेत त्या संस्कारांपासून बाजूला होऊन बरोबर त्याच्या विपरीत असणाऱ्या अशा स्वरूपाचे काहीतरी संस्कार करून घेणं ही अत्यंत अवघड अशा स्वरूपाची गोष्ट आहे. कॅन्सरच्या बाबतीमध्ये हाच प्रकार घडला. जेव्हा विकृत पेशींमध्ये अमर्याद वाढ लक्षात येऊ लागली तेव्हा शस्त्रकर्म हा पहिला करायचा उपचार असे ठरले.
कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकण्याची अहमहमिका सुरू झाली. पुढे नुसता तो भाग काढून रोगावर विजय मिळविता येत नाही असं लक्षात आलं. तोपर्यंत एक्सरे वगैरेंच्या माध्यमातून रेडिएशनच्या उपचारानेही पेशींचा नाश करता येईल असं लक्षात आलं. पुढे केमोथेरपी औषधांचा वापर करूनही पेशींचा नाश करण्याची संकल्पना उदयाला आली. परंतु ह्या सर्व दृष्टिकोनामध्ये विकृत पेशींचा नाश हेच आधुनिक वैद्यकाचं प्रधान तत्व राहिलेलं आहे. पुढच्या अवस्थेतील रुग्णांमध्ये जेव्हा रोग शरीरात सर्व दूर पसरलेला आहे तेव्हा ह्या तत्वज्ञानाने उपयोग होत नाही असे लाखो रुग्णांमध्ये सिद्ध झाले. तरी अजूनही ह्या दृष्टिकोनात बदल व्हायला पाहिजे याविषयीची जागरूकताच नाही. वर्षानुवर्षे विशिष्ट दृष्टिकोन उराशी बाळगण्याचा हा परिणाम आहे. अर्थातच दुसऱ्या कुठल्या दृष्टिकोनाविषयी आम्हाला माहितीच नाही, हाही त्यामधील एक महत्त्वाचा भाग आहे. काही पाश्चात्य तत्ववेत्यांनी याविषयी आवाज उठविण्याचा प्रयत्नही केला. अलेक्सिस कॅरेल याचं मॅन दी अननोन असे पुस्तक प्रख्यात आहे. त्यांनी असं दाखवून दिलं की आधुनिक वैद्यकाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच अतिशय संकुचित आहे, परिपूर्ण नाही. ज्या पद्धतीने आधुनिक वैद्यक माणसाचा विचार करते किंवा सजीव सृष्टीचा विचार करते त्या पद्धतीने त्यांना खऱ्या अर्थाने सजीव सृष्टी उलगडणारच नाही. या विचारांसाठी पुस्तकाला सर्वात मानाचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. सुमारे 60-70 वर्षापूर्वी प्रकाशित झालेला हा दृष्टिकोन लोकांनी लक्षात घेतलाच नाही. अजूनही आधुनिक वैद्यकाची वाटचाल एकांगी दृष्टिकोनातून चालू आहे. ह्या सर्व परिस्थितीत आयुर्वेदाचा दृष्टिकोन ह्यापेक्षा कसा वेगळा, सर्वांगीण आणि व्यक्तिगत पातळीवर जाऊन भिडणारा आहे हे पाहणं उद्बोधक ठरेल. माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आतापर्यंतचा दृष्टिकोन काही काळापुरता का होईना पण बाजूला ठेवावा आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन आयुर्वेदाचा म्हणून समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. मागे म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया अत्यंत अवघड आहे. आपण काही माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला की लगेच आपण आपल्याला माहिती असलेल्या आधीच्या गोष्टींशी त्याची तुलना करू लागतो. मग दोन दृष्टिकोनाची सरमिसळ होऊ लागते. ही परिस्थिती जास्त तापदायक आहे. आयुर्वेद आयुर्वेदाच्याच पद्धतीने समजून घेतला जावा, ही समजण्याची प्रक्रिया पूर्णपणे वेगळ्या स्तरावरती घडावी. योग्य वाटल्यास विशिष्ट ठिकाणी आताचे शास्त्र आणि आयुर्वेदाचे शास्त्र यांची सांगड घालण्याविषयी विचार व्हावा. दोन्हीची मूलभूत तत्व आणि मूलभूत दृष्टिकोन इतके भिन्न आहेत की दोन्हीचा एकत्र वापर ही गोष्ट खूप अवघड अशा स्वरूपाची आहे. एकदा आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन माहिती झाला की रोगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. दमा, मल्टिपल स्क्लेरोसिस, हृदरोग, कॅन्सर, संधिवात अशा अनेक विकारांमध्ये ज्यांना आधुनिक वैद्यकामध्ये असाध्य गणलं गेलं आहे अशा रुग्णांचे आयुर्वेदाच्या सर्वांगीण विचार पद्धतीतून उत्तम उपचार होतात. ते त्यातून बरे होऊ शकतात अशी माहिती समोर येईल. आम्ही गेली कित्येक वर्षे आधुनिक वैद्यकाने सोडून दिलेलेच रोगी हाताळतो आहोत. ते अगदी सर्दी पडशापासून ते कॅन्सरपर्यंत अनेक रोगांचे आधुनिक वैद्यकात उपचार होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी ग्रस्त रुग्ण आमच्याकडे पर्यायी वैद्यक म्हणून वळतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने ते साध्य असतील तर ते बरेही होतात. आमच्याही दृष्टीने ते असाध्य असतील तरी निदान जीवनमान सुसह्य बनवणं आणि काही वर्षांनी तरी जीवनमानात वाढ होणं असं अगदी पुढच्या अवस्थेत गेलेल्या रुग्णांच्या बाबतीत सुद्धा घडून येतं. आयुर्वेदाचा हा दृष्टिकोन लोकांना माहिती व्हावा यासाठी ह्या पुस्तकाचं प्रयोजन आहे. आम्ही एका विशिष्ट दृष्टिकोनामध्ये अडकून पडलेलो आहोत. एका अशा शेवटाला आम्ही येऊन पोहोचतो की आता वैद्यकात करण्यासारखं काही राहिलं नाही. इथून खरं तर आयुर्वेदाची सुरुवात होती. अशाही परिस्थितीमध्ये लोक त्या रोगापासून वाचली आहेत, बरी झाली आहेत अशी उदाहरणं आयुर्वेदाच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहायला सापडतात. पण मग लोक त्यांना चमत्काराचा दर्जा देऊन टाकतात. एकदा चमत्काराच्या पातळीवर नेऊन ठेवलं की मग त्याच्या मागचं शास्त्रीयत्व ओळखणं या गोष्टी आपसुकच बाजूला पडतात. वास्तविक जगातली कुठलीही गोष्ट चमत्कारिक नसते.
विशिष्ट पद्धतीच्या दृष्टिकोनाचा तो परिणाम असतो. आम्हाला जर खऱ्या अर्थाने कार्यकारण भावाचा उलगडा झाला आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून या रुग्णासाठी काय करायला हवंय असं कळलं तर त्याने यश मिळतं. यात चमत्कार काही नाही. आम्ही त्याला चमत्काराच्या पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे आमचं नुकसान करून घेतो आणि ही गोष्ट दूर व्हायला पाहिजे की आम्ही आता गुरुकुल पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. मूळ ग्रंथाध्ययन आणि त्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड अशा दोन्ही गोष्टी जर BA-MS करणाऱ्या विद्यार्थ्यांना साधता आल्या तर समाजामध्ये आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन रुजविता येईल. केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सर्व समाजाचं त्यातून भलं होईल. कॅन्सर, हृदरोग व मधुमेह या रोगांवरचे उपचार म्हणजेच आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. पुढचा काळच आयुर्वेदाचा दृष्टिकोन किती मूलगामी आणि तो लोकांसाठी किती उपयुक्त आहे हे सिद्ध करणार आहे. ह्यातून आयुर्वेदाचा शास्त्रीय दृष्टिकोन लोकांपुढे येईल. त्याचा प्रचार प्रसार जेव्हा होईल तेव्हा आपण निरोगी समाजाची निर्मिती करू शकू. ह्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहावे. कॅन्सर, हृदरोग आणि मधुमेहामध्ये काय काय करायला हवंय याचा उलगडा तर या पुस्तकातून होईलच, परंतु तेवढ्यावर समाधान न मानता एकंदरीनेच आरोग्य आणि रोग याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलावा ही ह्या पुस्तकाची प्रेरणा आहे. आयुर्वेदानुसार निदान यात दोन प्रकार आहेत. ग्रंथोक्त रोग, अर्बुद ग्रंथी, गुल्म, पांडू आणि दुसरा प्रकार नवीन रोग. त्यांची कारणे संकरित धान्य, रासायनिक कीटकनाशके व खतांचा वापर, व्यसने, तंबाखू व मद्यपान, मानसिक ताणतणाव व मानसिक आघात, अयोग्य जीवनशैली व आहार पद्धती जसे फास्ट फूड, पिझ्झा, पावभाजी इत्यादी आणि शेवटचं कारण अनुवंशिकता.